नमस्कार मित्रांनो, आजचा कोकण दर्शन मधला दिवस 5वा। आता आम्ही आहेत रत्नागिरीमध्ये मिऱ्या बंदर येथे। आता आम्ही काल रात्री प्रांजलीच्या मावशीकडे आलोय आणि आता आम्ही सकाळी नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर निघतोय रत्नागिरी शहरामध्ये। तर चला तर बघूया की आपण रत्नागिरी शहरामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतंय ते आणि कोणती कोणती ठिकाणं आहेत ते। आणि हे शहर खरंच खूप सुंदर आहे। रत्नागिरीमध्ये फिरण्यासारखी खूप ठिकाण आहेत। तर आपण बघूया की रत्नागिरीमध्ये आपल्याला कोणती कोणती ठिकाणं पाहता येतील आजच्या दिवसभरामध्ये, कारण की आमच्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे सर्वीकडे जाणं पॉसिबल नसणार आहे। आणि आता आम्ही जिथे आहेत मिऱ्या इथे, खरंच सडा मिऱ्या येथे खरंच खूप सुंदर असं गाव आहे। पूर्ण गाव असं थोडंसं डोंगरावर वसलेलं आहे। आजूबाजूला सगळ्या आंब्याच्या बागा आहेत आणि रोडवरून जस्ट खाली उतरलं की हा माझ्या मागे दिसतोय तो पूर्ण समुद्र आहे। म्हणजे निसर्गाने या शहराला आणि या गावाला खूप भरभरून दिलेलं आहे। मिऱ्या येथून आम्ही थेट गेलो ते रत्नागिरीमधील वाहनतळ येथे। तेथून थोड्याच अंतरावर पतित पावन हे एक ऐतिहासिक मंदिर आपल्याला पाहायला मिळतं। पतित पावन मंदिराकडे सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांती म्हणून सुद्धा बघितलं जातं। आता मी पतित पावन मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता की येथे खूपच सुंदर अशी श्री विष्णू आणि लक्ष्मी यांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। भागोजी शेठ कीर यांनी सावरकरांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनानुसार या मंदिराचं बांधकाम पूर्ण केलं। हे मंदिर बांधण्यामागचा उद्देश एकच होता की जो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जातीयवाद होता आणि त्याच्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात खूप साऱ्या अडचणी येत होत्या, त्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना पूजाविधी करण्याचा अधिकार आहे। आणि त्याचंच उत्तर म्हणून हे मंदिर आपण पाहू शकता। हे फक्त मंदिर नसून ही एक क्रांती सावरकरांनी त्यावेळेस उभारली होती। ज्यावेळेस या मंदिराची स्थापना झाली त्यावेळेस सावरकरांनी गाभाऱ्यातले जे मुख्य देव आहेत त्यांची पूजा सावरकरांनी जे अच्युत किंवा जे दलित लोक होते त्यांच्याकडून सावरकरांनी ही पूजा करून घेतली। त्याच्यामुळे ह्या मंदिराकडे फक्त एक वास्तू म्हणून बघू नये, तर त्यावेळेस सावरकरांनी तो खूप मोठा एक क्रांतिकारक असा लढा उभारला होता। त्याचमुळे हे मंदिर स्वातंत्र्य काळापासून तेवढंच महत्वाचं आहे आणि आता सुद्धा हे मंदिर तेवढंच महत्वाचं आहे, कारण की ह्या मंदिरामुळे आपल्याला सावरकरांची दूरदृष्टी आणि त्यांचं स्वधर्मावरचं प्रेम आपल्याला ह्याच्यावरून कळून येतं। मंदिर बघून झाल्यावर आम्ही बाजूला असलेले प्रदर्शन बघायला गेलो। मित्रांनो, आता मी पतित पावन येथील बाजूला जे संग्रहालय आहे त्या संग्रहालयामध्ये आहे। या संग्रहालयामध्ये आपल्याला सावरकरांच्या आयुष्यातील विविध घडामोडी, ऐतिहासिक घडामोडी त्यांचं प्रदर्शन येथे आपल्याला पाहायला मिळतं। आपण येथे पाहू शकता की येथे सावरकरांच्या आयुष्यात ज्या काही मोठ्या घडामोडी घडल्या त्यांची काही चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतात। सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतं की ते कायस्थ पाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांना तिथे कोल्हू फिरवण्याची शिक्षा होती, तर त्याचं चित्र पाहायला मिळतं। त्यानंतर इथे आपल्याला सावरकरांनी जे पुण्याला विदेशी कापडांची होळी केली तो जो मोर्चा त्यांनी बांधला होता त्याचं चित्र सुद्धा इथे पाहायला मिळतं। अशा विविध चित्रांचं प्रदर्शन आपल्याला इथे पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळे आपण पुन्हा इतिहासात गेल्याची जाणीव आपल्याला होते। मित्रांनो, आपल्या ह्या दालनामध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या माहिती उपलब्ध आहेत। जसं की आपण इथे माझ्या बाजूला बघू शकता की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आपल्याला जन्मकुंडही दिसते आणि
त्यांच्या हाताचे ठसे जे उपलब्ध होते त्या ठसेची प्रतिकृती इथे आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे ह्या संकुलात तुम्ही आल्यावर तुम्हाला साक्षात सावरकरांच्या हातांनी आशीर्वाद मिळतोय असं आपण नक्कीच म्हणू शकतो. इथे आपण बाजूला बघू शकता की सावरकरांनी त्यांच्या घरामध्ये ज्या देवाऱ्यात देव पूजले आणि ह्याच देवाऱ्यात अष्टभुजा देवीच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती स्वातंत्र्य लढ्याची, तो देवारा सुद्धा आपण पाहू शकता. तसेच वेगवेगळ्या क्रांतिकारकांच्या त्याच्यानंतर वेगवेगळे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांची सुद्धा चित्र आपल्याला इथे उपलब्ध दिसतात. मित्रांनो, आपल्याला येथे सावरकरांनी ज्या मोरिया मुलीतून जी ऐतिहासिक उडी घेतली आणि त्यानंतर त्यांनी जे मार्सेलिसच्या इथून फ्रान्सचा किनारा काढला त्या बोटीची प्रतिकृती सुद्धा आपल्याला येथे पाहायला मिळते. म्हणजे जे स्वातंत्र्य लढ्याला खरं बळ मिळालं आणि जो स्वातंत्र्य लढा सावरकरांनी संपूर्ण जगामध्ये पसरवला, तीच ही ऐतिहासिक घटना की ज्या ऐतिहासिक घटनेमुळे संपूर्ण जगाला सावरकरांची आणि भारतावर चाललेल्या अन्यायाची दखल घ्यावी लागली, तीच ही बोट आणि त्याचीच प्रतिकृती आपण इथे पाहू शकता. या दालनामध्ये आपल्याला धनंजय कीर यांनी घेतलेल्या विविध ख्यातनाम ज्या व्यक्ती होत्या त्यांच्या हातांचे ठसे आपल्याला इथे पाहायला मिळतात. जसे की इथे आपण पाहू शकता की जमनादासजी मेहता, त्यानंतर सरोजिनी नायडू यांच्या हाताचे ठसे आहेत, पंडित श्यामप्रसाद मुखर्जी यांच्या हाताचे ठसे आहेत. आणि त्यात सगळ्यात माझ्यासाठी महत्वाचे असणारे आणि आपल्या सर्वांसाठी महत्वाचे असणारे ते म्हणजे त्या थोर व्यक्तीच्या हाताचे ठसे आहेत, ते म्हणजे पंडित नथुरामजी गोडसे. ह्या थोर व्यक्तींचे हाताचे ठसे आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्याच्यामुळे ही खरंच खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही सुद्धा नक्कीच या दालनाला भेट द्या. तुम्ही कधी रत्नागिरीत येतात तर पतित पावन मंदिराला नक्की भेट द्या, कारण की त्याच्यामुळे तुम्हाला सावरकरांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांच्या स्वधर्माच्या प्रेमाचा तुम्हाला उदाहरण येथे पाहायला मिळतं. म्हणजे सावरकरांचं एक वाक्य आहे की अहिंदू म्हणून मला जरी इंद्राचं पद मिळालं तरी पण मी ते लाथाडून हिंदू म्हणूनच मरण पत्करेल, असे ते नेते होते. आणि त्यांच्या प्रखर हिंदुत्ववादाची आणि राष्ट्रभक्तीची आपण स्मारक हे म्हणू शकतो. त्याच्यामुळे ह्या स्मारकाला तुम्ही नक्कीच भेट द्या. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात खरंच खूप सुंदर असे बदल घडतील आणि आपल्याला त्याची जाणीव होईल की हे फक्त मंदिर नसून ही एक धगधगची ज्वाला आहे आणि त्या ज्वालेचं दर्शन घेण्यासाठी आपण नक्कीच या मंदिराला भेट द्या. सावरकरांबद्दल जेवढं आपण म्हणू तेवढ्या गोष्टी कमीच आहेत, कारण की त्यांचं जे स्वातंत्र्य लढ्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि धर्मासाठी जे योगदान आहे ते खरंच खूप अप्रतिम आहे. त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. अशा काय बोलतात की अशा ताकदीचं आणि आपल्या कल्पनाशक्ती पलीकडचं जे व्यक्तिमत्व होतं, आज ह्या मंदिरात येऊन खरंच मला पतित पावन झाल्यासारखा अनुभव होतोय. त्याच्यामुळे काय बोलतात की सावरकरांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. जरी आजकालची काही नेते मंडळी किंवा काही युवक सावरकरांना मानत नसले तरी त्यांच्या मानण्याने किंवा न मानण्याने त्यांच्या चरित्रावर किंवा त्यांच्या कार्यावर एक कण मात्र, एक तीळ मात्र सुद्धा काहीच फरक पडत नाही. कारण की काय बोलतात की जे आउट ऑफ द बॉक्स आपण म्हणतो ते त्याच्या सुद्धा पलीकडचे सावरकर होते. त्याच्यामुळे त्यांच्या पवित्र स्मृतीस मी आज शतशः प्रणाम करतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो की ज्यांच्यामुळे आम्हाला सुद्धा आयुष्यात काहीतरी नवीन घडवण्याची ऊर्जा मिळते आणि प्रेरणा मिळते. पतित पावन मंदिर बघून झाल्याच्या नंतर तेथे काही अंतरावरच थोडं पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान पाहायला मिळतं. आता तेच लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान पाहायला आम्ही
येथे आलेलो आहोत. मी आता रत्नागिरी येथील लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थळी आलोय. तुम्ही पाहू शकता की लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान, जेथे लोकमान्य टिळकांचा जन्म झाला ते ठिकाण आपण पाहू शकता. येथे आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई आहे, त्याच्यामुळे आतमधलं दृश्य दाखवता येणार नाही. पण खरंच खूप सुंदर आहे. येथे टिळकांच्या वापरातल्या काही वस्तू सुद्धा ठेवलेल्या आहेत. त्यानंतर त्यांच्या आयुष्यातली काही महत्वाच्या घडामोडींच्या नोंदी इथे आहेत. त्यानंतर त्यांचे काही ओरिजिनल फोटोज सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळतात. जर का तुम्ही कधी रत्नागिरीत येतात तर अवश्य या ठिकाणाला भेट द्या. खरंच खूप सुंदर आहे. टिळकांचं जवळपास 10 वर्षाचे होईपर्यंत त्यांचं बालपण हे रत्नागिरीत आणि ह्याच घरामध्ये गेलं आणि त्याच्यानंतर टिळकांचं पूर्ण बालपण झाल्याच्या नंतर त्यांचं पूर्ण आयुष्य हे पुण्यामध्येच गेलं. जर का तुम्ही कधी रत्नागिरीत येतात तर अवश्य या वास्तूला भेट द्या. रत्नागिरी शहराला नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा सुद्धा मोठ्या प्रमाणावर लाभला आहे. आमचा हा कोकण दौरा एकदम अचानक ठरला होता, तरी सुद्धा खूप सुंदर क्षण अनुभवता आले. 4-5 दिवसानंतर फायनली वसईला आलोय. प्रवास खूप छान झाला, एकदम मजा आली. येताना व्हिडिओ काढायला मिळाली नाही कारण की आमचा यायचा प्लॅन एकदम अचानक झाला. तिकीट रिझर्वेशन नसल्यामुळे आम्ही जी गाडी मिळेल त्याने येण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामुळे सुखरूप आलो घरी आणि खूप मजा आली. खूप चांगल्या आठवणी आहेत. तुम्ही सुद्धा फिरून या आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.